बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अहमदाबाद विमान अपघातासंदर्भातली। अहमदाबाद विमान अपघात प्रकरण आता मृतांची डीएनए चाचणी सुद्धा सुरू झालेली आहे। मृतदेहांची ओळख पटवण्यामध्ये अडचणी आता निर्माण होत आहेत, त्यामुळे आता सगळ्यात मोठं आव्हान हे आरोग्य विभागासमोर असणार आहे। विमान अपघात अहमदाबादमध्ये झाला आणि त्याच्यानंतर अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला। या मृतांचे आता डीएनए चाचणी सुद्धा आता त्यांची सुरू झालेली आहे। मात्र अजूनही मृतदेह जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यामध्ये आता सध्या अडचणी निर्माण होत आहेत। अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं, त्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर या जे प्रवासी होते त्यांचे मृतदेह जळाले आणि हे मृतदेह जळाल्यानंतर त्यांची ओळख पटवणं कठीण गेल्यामुळे आता या जे मृत पावलेले जे प्रवासी आहेत त्यांची आता डीएनए चाचणी आता सुरू झालेली आहे। डीएनए चाचणीनंतर या मृतदेहांची ओळख पटवणं आपसुकच आता ते शक्य होणार आहे। ही लाईव्ह दृश्य आहेत सिव्हिल हॉस्पिटल बाहेरची, ज्या परिवाराचे नातेवाईक दगावलेले आहेत या अपघातामध्ये। आता हे नातेवाईक जे आहेत ते सुद्धा आता या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। आता या मृतदेहांची डीएनए चाचणी सध्या सुरू झालेली आहे। डीएनए चाचणी यासाठी सुरू केली जाते कारण जेव्हा हे विमान पडलं, या विमानाचा अपघात झाला, तेव्हा या विमानाला आग लागली। आग लागल्यानंतर या विमानामधले जे प्रवासी होते ते अक्षरशः जळून होरपळून त्यांचा मृत्यू झाला। मात्र त्याच्यानंतर या मृतदेहांची ओळख पटवणं आता आरोग्य विभागाला कठीण जातंय, त्याच्यामुळे आता ही डीएनए चाचणी ही आता सुरू केलेली आहे।